चरित्र चरित्र ते उच्चारावे केले परिणाम आरोभाव सागरीचे वंचनेचे अधिकारी आणि अशा परमात्मा पहा यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमा धर्मस्य तदात्म्यानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। परमात्मा अर्जुनाला सांगतात अर्जुना ज्या वेळेला अधर्म चढतो धर्माला ग्लानी येते अशा वेळेला धर्माची संस्थापना करण्यासाठी मी अवताराला येतो प्रत्येक युगात अवतार घेतो आणि धर्मात जे गाय देव भक्त ब्राह्मण यांचा सांभाळ करतो दुष्टांचा निपात करतो। मग कृष्ण अवताराच्या अगोदर या पृथ्वीवर आणि कंस राजासारखे मारलेले होते त्यांचा निपात करण्यासाठी पापाचा भार हलका करण्यासाठी परमात्मा आणि वसुदेव देवकी यांच्या पोटी कंसाच्या बंदीखान्यामध्ये अवताराला आले तसेच गोकुळात आले गोकुळात आल्यानंतर चरित्र केलं बालपणी भगवंतानं चोऱ्या केल्या खोड्या केल्या अनेक प्रकारचे दैत्य मारले अनेक प्रकारचे लीला केल्या पराक्रम केले कोणता मारली किंवा गिरी गोवर्धन येणे उचलीला आलिया सर्पणा ध्वनी आलेला झळक वनवामुखी चित्रासीला गिरता गा सुर चिरोनी सांडलेला हे भगवंताचे अद्भुत पराक्रम आहे लीला आहे लीला केल्या रास लीला केली काय गौडगेंना त्या दिवशी शरद पौर्णिमेच्या दिवशी भगवंतानं आणि प्रेम रसाची प्राप्ती गौडगेंना करून दिली अशा अनेक प्रकारच्या लीला केल्या भगवंतानं चौर्य कर्म केलं चोऱ्या केल्या खोड्या केल्या आणि गायीची सेवा करण्यासाठी आणि खरोखर आपल्याच घरी आईला गायीचा म्हणजे चोरी करताना सापडले आणि आईने विचार केला की आता गावात ठेवायचं नाही मग भगवंतानं विचार केला आपलं मेन कार्य काय आहे हे राहिलं गाई चारायच्या कारण भगवंतानं अनेक अवतार घेतले देवाचे किती करोडो अब्ज कोटी अवतार झाले देवाचे पण गायीची सेवा एकही अवतारात नाही अवताराच्या राशी उभारते पण गायीची सेवा नाही आणि म्हणून गायीची सेवा करण्यासाठी परब्रह्म निष्काम तो हा गौडिया घरी वाक्यवाड्यांत कृष्ण नवनीत चोरी मनती गौडनी हरीचे पावले धरा रांगत येतो हरी आराध मंदिर आणि भगवंतानं गाई चाऱ्याचं निमित्त म्हणून चोरी करताना आईलाच सापडले आईनंच सांगितलं आता गावात राहायचं नाही भगवंतानं सांगितलं उद्या जाईन मी रानावारी जेवढी गोधना तुम्ही गाई गौरी साहेब गोपाळ राहणार आणि भगवंतानं त्या ठिकाणी गाई चालल्या गाई चालता चालता खेळ खेळले खेळ हामा होतो तो आट्या पाट्या लगोरी नानापरी खेळ मांडलेला यमुनेच्या तिरी आणि खेळ खेळता खेळता गोपाळांनी पहा सांगितलं खाली भार पोटी देवाने सांगितलंय आपण खेळात रमलो गायीकडे दुर्लक्ष आहे आणि आपण गायी एकत्र केल्याशिवाय जेवू शकत आता गोनाम इंद्रिय आपल्या इंद्रियांना गायीचे उपमा दिले मग गोपाळाने सगळं देवा आम्ही सगळ्या गायी आणतो कोणत्या 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय आणि 11वं मन ते ताब्यात नाही चंचल ही मन कृष्ण प्रमाथी बलवंतर अर्जुन म्हणतो देवा हे चंचल आहे एका ठिकाणी राहू शकत नाही मग देवा आमची मनेरी गाय तू राखा माझे चित्त तुझे पाहिजे राहोयशी करी काय धरोनिया बाई भवतारी दातारा चतुरा तुशी देवा तू एकच असा समर्थ आहे की आमची मनेरी गाय तू राखू शकतो आम्ही बाकीच्या राखू शकतो आमच्या ताब्यात आहे बाकीच्या पण मनेरी गाय अर्जुनाच्या ताब्यात नाही अर्जुनासारख्याच्या आपल्या सारख्याच्या काय नाही म्हणून देवाकडे विनंती करायची म्हणून देवाला विनंती केल्यानंतर देवाला सांगितलं काय हरकत नाही मग गाई एका झाडाखाली यमुनेच्या काठी बसवल्या आणि एका खडकावर खडकी सोडलेल्या मोठा येणे गड्या वैद्या वाकड्या टाका घोंगड्या सोड गाठोड्या सिंदुरीच्या हरी करीतो गोपाल काला तिरी बैसून यमुनेच्या वाळवंटामध्ये मोठं खडक पाहिलं त्या खडकावर मध्यभागी परमात्मा कमळाच्या पाकळ्यांप्रमाणे गोपाळ बसवले आणि शिदोया गळा झाली म्हणती वेळ आता आण्यास शिदोया सोडल्या पण
देवानं सांगितलं आपल्याला काला करायचंय. काला म्हणजे काय? दोन पदार्थाचं मेलन म्हणजे काला. आणि काला दोन प्रकारचा होता. एक होता दही भाताचा खिचडी काला आणि दुसरा आहे जीवाशिवाचं योग्य. मग परमात्म्याने सांगितलं माझी शिदोरी तुमच्या शिदोरीत मिळवतो, पण एक अट आहे, माझी आहे तैसे पाये नाही तरी घरात जाई चोरून या माय नवनीता नावी. माझी जशी शुद्ध सत्वात्मक शिदोरी आहे ना तशी तुमची पाहिजे. नसेल घरी जा आणि तुमच्या आईला माझ्या शिदोरी सारखी शुद्ध सत्वात्मक शिदोरी चोरून आणायला लावा. त्यावेळी गोपाळाने सांगितलं देवा तुमच्या शिदोरी सारखी शिदोरी सगळ्यांची आमची नाही, कारण तुम्ही परमात्मा. आम्ही कसे मी तवानाथ अपराधी कर्महीन मते गुंतवती तुझं आठवले नाही तरी वाचे कृपा निधी माय बापा. देवा मी अनाथ अन्याय अपराधी मतिमंद बुद्धी असा मी आमच्या शिदोऱ्या ऐका देवा तुमच्या शिदोरी सारखी असू शकत नाही, कारण देवाची शिदोरी आणि आपली शिदोरी आणि गोपाळांची शिदोरी लय फरक आहे. आपली तर कशाच्याच कामाची आपली शिदोरी हे गोपाळ होते. हे देवा तुका मिळाली माझे कोणी नाही घरी नका करू दुरी मद पाया वेगळे. देवा अरे आमचं घरी कोणीच नाही आणि कोणाकडे शिदोरी मागायची कुठून आणायची. एक काम करा आमच्या जशा असतील तशा. देवाला सांगितलं तुकाराम मला तुमची सोडा बाकीने ज्यांच्या दशा असतील तशा शिदोऱ्या का. तुका म्हणे कालान कोठ्या वेद देखील नाही. देवा मी तो पण जाऊ दे दुरी एकचे भोंगळे पागळू. म्हणून तेव्हा भगवंतानं सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या आणि काला केला. काला वाटत असताना तिथं नारद गेले ब्रह्मदेवाकडे आणि सांगितलं बाबा तुम्ही इथं काय करताय. नका झालं मृत्यू लोकात पा यमुना नदीकाठी भगवान कृष्ण परमात्मा यमुनेच्या काठी गोपाळांना काला देतोय प्रसाद देतोय. मग तुमच्या वैकुंठात नाही सत्य लोकात नाही स्वर्गात नाही तो काला मृत्यू लोकात आहे. मग जाम नाही पण त्यांनी सांगितलं अजून एक तास टाइम तुमचे गाई दिसते म्हणून मी पटापटा ब्रह्मदेवाकडे गेले नारद. सांगितलं बाबा तुम्ही जा म्हणे आमच्याजवळ जायबद्दल वाद नाही, आम्हाला त्याचा अधिकार नाही, आमचा अपमान होईल. पण दुसरी गोष्ट आमच्याजवळ आधार कार्ड नाही एवढं कार्ड नाही रेशन कार्ड नाही. आता काढायशिवाय नाही आता पुढाऱ्याच्या घरी पिवळं कार्ड आहे. पुढाऱ्याच्या घरी पिवळं कार्ड मंत्री राज्याचा महाराष्ट्राचा त्याच्या घरी पिवळं कार्ड आहे अशी माहिती तुम्हाला नसेल तर जाऊ पेपर झाल्या भेटायला सांगितलं गोपाळाच्या वेशात जा ना. काय म्हणे एकट्याने नव्हतं नेसायचं नेहरू शब्द घालायचं वल्याची टोपी लांब उपरणं पांढरच पाहिजे ते काथे चालत नाही. अरे वारकऱ्याचा ड्रेस म्हणल्यानंतर सगळं वारकरी वापरतात लोक. पण आमचे काही काही भागवतकार कीर्तनकार काथ्या पिवळा आणि एक भगवा चांगला आहे. भगवा काय आपलं वारकऱ्याचं प्रतीक आहे. भगवान पिवळा काथ्या कलर कोणत्या पंथात आहे सांगा बरं. काथ्या कलर कोणत्या पंथात आहे. काथ्या कलर कोणत्या पंथात आहे. काथ्या कलर घालतो तुम्ही पण वारकऱ्याचं पाहिजे ते वारकऱ्यात मोडता तुम्ही मग वारकऱ्यासारखं वागा ना. भगवाचा लावा आपले भगवी पदाला आपले भगवू करणं चांगली गोष्ट आहे. काथ्याला पिवळं हिरवं काय कशी किती सांगू तरी नाही कशी पडते किती सांगू तरी
संप्रदायाला लागून नसत असे तरी ड्रेस कपडे घालत. आता ते त्याला बी म्हणून काय फायदा त्याला करायला. आमचेच कीर्तनकार काही काही असे आहे की कीर्तन महाराज जाईपर्यंत ते सोप्यावर येत आहे भाऊ, त्याला काय म्हणून काय आहे की नाही मला किती कीर्तन करायचं तिथं येईपर्यंत सोप्यावर धोतर नेसलो तू कीर्तनकार म्हणून चालला ना, समाजकरी म्हणून चालला का, कीर्तनकार म्हणून चालला मग धोतर नेसून राहिला. संप्रदायात आहे तो, संप्रदायाचं भूषण आहे, तुला वाटलं पाहिजे आपल्याला भूषण आपलं संप्रदायाचं. एक टाळी धोतर नेसा म्हणे, नेलं शर्ट, 2 टिक्के ठेवा, सटक सीताराम गण लावा. सटक सीताराम म्हणजे नाकाच्या शेंडीपासून तर शेंडीपर्यंत याला सटक सीताराम. 2 टिक्के लावा, अष्टगण बुक्का, कोण्याची टोपी घाला आणि मग जा द्वादशीला रंग लावा, जा गेले ब्रह्मदेव. आता लाईने तुम्ही राहिले गोपाळाच्या. आता परमात्मा वाटी आपल्यानीच असते. परमात्म्याने एका हातात प्रसाद घेतला, एका हाताने वाटत चालले. आता हे जे गोपाळ होते खरे गोपाळ ते मस्त असा पुढे हात आणि देवाच्या तोंडाकडे पाहिजे, पण हे बामटे खाली पाहिजे. बामटे लोक खालीच पाहतात. कानोळा असतो कानोळा, कोणाचे 2000 मिळेल, कोणाचे 500 नाही म्हणजे असे, कोणाचा सोना हडप करेल, हे समोर जाता येत नाही त्यांना. मग ते कानोळा राहत होते, खाली मान घालत होते. तेव्हा काय केलं, याच्यापर्यंत वाटलं, याला नेमकं सोडलं पुढच्या मध्ये तो म्हणे ब्रह्मदेव असला म्हणून काय झालं, इथं फक्त गोपाळाला निघा, देवाला नाही चालता का. आपण गेलो, मग ती चर्चा झाली. हे मग इंद्रादेव ब्रह्मदेव म्हणे साला नाही आपल्याला खाता येत, पंक्तीत बसता येतं, धुडून तर गंमत पाहू कसे खाता म्हणून. मग त्याने काय केलं, विमानाने आकाशात फिरायला लागलं. देवानं काय केलं, आता याचा अपमान, याच एखादा झाला तर सगळ्याचा अपमान झाला. मग काय देव म्हणे त्याला वापरा जावा, वाकोल्या ब्रह्मादिका उत्तम लोकात त्यांना असं म्हटलं. चला म्हणे हे तिथं बी अपमान केला का, अरे यायच्या हाताचा खरगट खाऊ कुठं नदी. मग ते काल्याचे असे जळी देव झाले मासे. जेवण ते बी ओळखलं, हे याला आपल्या हाताचं खरगटाही खाऊ द्यायचं नाही. मग जेवण झाल्यानंतर हातच धुवायचे, खरगट्या हाताला राहायचं. पण त्याच्यामध्ये जेव्हा येतं याचे दुधाचे तुपाचे साखरेचे हात सगळं करतील, माशा बंधन करतील आणि तुम्ही म्हणता हात धुवायचे नाही. देव म्हणते कसं इथं देव नाही, म्हणजे जिथं देव नाही तिथं हात पुसा. कारण तिथं आपल्या हाताचं खरगट मुंगीच्या पाया एवढं दिसायला नको, जायला नको नदी. कारण ते आपल्या हाताचं खरगट खायसाठी मासे बनले. अशा प्रकारे काला वाटीचा विधाता म्हणजे ब्रह्मदेव ठेवला. सांगितलंय तुम्हाला काला खायचा अधिकार नाही. काला खायचा असेल तर मृत्यू लोकांमध्ये मनुष्य शरीर धारण करा, वारकरी बना. कारण वारकरी संप्रदायातच काला, संप्रदाय भरपूर आहे पण काला फक्त वारकऱ्यांमध्ये. आणि म्हणून शिवत्व निवृत्ती, विष्णू ज्ञानदेव पाही, सोपानत्व ब्रह्म मुळ माया मुक्ताई. चौघ भावंड निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई वारकरी बनले, अवतारा आले, संत बनले, वारकरी बनले. माझे मनीच्या आवडी पंढरपुरात पांडुरंगाबरोबर गुढी आणि तिथं पांडुरंगाबरोबर काला केला. आमचा काला गोड झाला, गोपाळांनी गोड केला. कारण देव आणि संत दोघं असल्याशिवाय काला होत नाही. नुसत्या देवादेवात काला नाही, काला करते संत जनन सवे त्यांच्या नारायण. नुसते संत काला करू शकत नाही तर नुसता देव नाही, दोघं मिळून काला केला. आणि भगवंताचे उद्धार आहे. आमचा काला गोड झाला, गोपाळांनी गोड केला आणि भगवंताने त्या गोपाळांच्या समावेत काला केला. निवृत्ती ज्ञानदेव